मुनीम, दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या मुंबईच्या आंदोलनाकरता सोलापूर जिल्ह्यामध्ये चावडी बैठका असतील, प्रत्येक ग्रामीण भागातल्या बैठक असतील, त्याला सुरुवात झालेली आहे। आजच खरं तर माळशिरसमध्ये खरं तर मोठी बैठक घेण्यात आली होती। मराठा समाजाचे समन्वयक साखळ करता आपल्यावर काय सांगताल? आज बैठक पूर्ण झाली, किती गाड्या आपल्या जाणार आहेत, कसं नियोजन आहे? संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसापासून आंदोलनाची जी हाक दिलेली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही चावडी बैठकीचं गावोगावी नियोजन केलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक गावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता राहिलेले उर्वरित जी गाव आहेत, एक 10-20 गाव, त्याही गावात जाणार आहे। तर त्याच्या माध्यमातून आमच्या एवढं लक्षात आलं की या पश्चिम महाराष्ट्रामधून सोलापूर जिल्ह्यातून कमीत कमी 20 ते 25 हजार गाड्या या जिल्ह्यातून जाण्याचं नियोजन केलेलं आहे। परंतु प्रामुख्यानं माळशिरस तालुका हा आघाडीवरती असणार आहे। त्याचं कारण म्हणजे माळशिरस तालुक्यामध्ये आमच्या महिला भगिनी रणरागिणी या मैदानात सुद्धा उतरलेल्या आहेत। ते सुद्धा 400 ते 500 महिला या आंदोलनासाठी 30 ते 35 गाड्या घेऊन मुंबईला आगेकूच करणार आहेत। त्याच्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी जाण्यासाठी दररोज गावोगावी बैठक घेत आहे। एकंदरीत सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। तयारी आमची सगळी पूर्ण झालेली आहे, परंतु आम्ही गाफील न राहता जास्तीत जास्त आमचा समाज बांधव मुंबईमध्ये कसा पोहोचेल याच्यावरती जास्त भर दिलेला आहे। लक्ष्मण हाके म्हणतात की जरांगे पाटलांच्या मागण्या योग्य आहेत, मात्र ओबीसीतून घेणे हा पर्याय नाही, याच्याकडे कसं बघताय? लक्ष्मण हाकेने स्वतः मान्य केलेलं आहे की बाबा आता जरांगे पाटलाच्या मागण्या मान्य आहेत, म्हणजे कुणबी आमचे नोंदी आहेत, कुणबी दाखले निघतात, आमचे मराठा समाज ओबीसी मध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांना ते मान्य केलेलं आहे। आणि ते जे वारंवार जरांगे पाटलाला बोलत होते यापूर्वी की जरांगे पाटलाच्या अडाणी आहेत म्हणून, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार जर जरांगे पाटील अडाणी असतील तर जरांगे पाटील अडाणी असले तर प्रामाणिक आहेत, तू शिकलेला आहे पर तू विकलेला आहे, त्याच्यामुळं त्याचा समाज सुद्धा त्याच्या पाठीमागे राहत नाही। अशा भामट्या मागं त्याचा समाज स्वतः नाही। काल परवा त्यांनी बीडमध्ये बैठक घेतली होती, बीडमध्ये बैठक घेतली असताना 100-200 सुद्धा लोक गोळा झाले नाहीत, म्हणजे त्याचा समाज त्याला स्वीकारत नाही। त्याच्यामुळे दुसरा समाजाने स्वीकारायचा तर विशेष वेगळा राहिला, त्याच्यामुळे समाजाने त्याला ओळखलेला आहे, महाराष्ट्राने त्याला ओळखलेला आहे। तुम्ही मीडियाने त्याला जास्त महत्व देणं गरजेचं नाही। माळशिरस आणि सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक महिला निघतील असा तुम्ही दावा करताय, इतर जिल्ह्याला काय तुम्ही आवाहन करताय? मी या ठिकाणी मराठा समाजाला एवढंच आव्हान करतो की ही मराठा समाजाची अंतिम आणि शेवटची लढाई आहे। या लढाईमध्ये मराठा समाजाला जिंकायचे आहे। वेळोवेळी मराठा समाजाने लढून जिंकलेला आहे। मराठा समाजाच्या 5वीला हा संघर्ष पुजलेला आहे। मराठा समाज लढून आजपर्यंत जे काही मिळवायचं ते मिळवलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला लढावं लागणार आहे। आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपल्याला मुंबईमध्ये आगेकूच करायची आहे। सरकारला मी विनंती करतो तुमच्या माध्यमातून, सरकारनं यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा, मराठा समाजाला आरक्षण द्यावं। आरक्षण दिल्यानंतर सरकारला आम्ही गुलाल घेऊन मुंबईमध्ये जाऊन सरकारला गुलालामध्ये हे टोकून, आणि या ठिकाण सांगतो तुम्हाला तुमच्या माध्यमातून, जो कोणी या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न, मुख्यमंत्री असतील, विरोधी असतील, ज्यांनी कोणी प्रश्न सोडतील त्यांना या महाराष्ट्राच्या सरकारवरती व या राजगादीवरती मरेपर्यंत मराठा समाज बसवेल, यात काही शंका नाही। आपण बघितलं असेल की सोलापूर जिल्ह्यातून जवळपास 20 ते 25 हजार गाड्या येतील असा दावा समन्वयक धनाजी साखळकर यांनी केलेला आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवि लगेकर, TV9 मराठी। बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, GST, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, GST, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक सुरक्षित प्रोफेशनल सेवा। मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ, और आप अभी कॉल करें 1800-266-1294 या विजिट करें promunim.com। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।